बघा मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे. आता मी हे मधून कापून घेते. आता मधून कापून झालं. आता मी त्याची सालं काढते. सालं काढून झाली. आता मी किसायला घेते. दुधी किसून झाले. आता मी यात साहित्य घालणार आहे. आता मी घालते 1 कप रवा. चांगलं त्याला मिक्स करायचं. ह्यात पाणी घालायची जरीसुद्धा गरज नाही, कारण ह्यात पाणीच असतं दुधीमध्ये. आता मी यात घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची. आता बेसन घालते मी. 3 चमचे बेसन घालते. 1 घातलं. आता मी यात घातले किचन किंग मसाला, थोडीशी हळद, काश्मीरी लाल पावडर आणि आता ओवा असं हे रगडून घालायचं. आता मी हे घालते लाल तिखट 1 चमचा. चांगलं मिक्स करायचं. आता घालायचं चवीनुसार मीठ आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. दुधीला पाणी लागत नाही, त्यात पाणी आपोआप सुटते, म्हणून जर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. मी ते पेपर फॉइल घातलं, त्यावरती तेल घालायचं, स्प्रेड करायचं आणि त्यावरती ते बॅटर घालायचं आणि साईडून थापायचं. जास्त जोरात नाही, कारण ते सॉफ्ट आणि स्मूथ आहे म्हणून. साईडून होल काढायचे, मग त्यामुळे सॉफ्ट आणि क्रिस्पी होतील, चांगले भाजतील म्हणून. आता मी ते पॅनमध्ये तेल घातले आणि आता ते डायरेक्ट ते बॅटर घालायचं आणि चांगलं भाजायचं. साईडून तेल घालायचं, मध्ये होल आहे तिथून पण तेल घालायचं. आता टर्न करते. बघा कसं मस्त क्रिस्पी झालं आहे. आता मी दुसरं पण भाजून दाखवते. दुसरं पण मी असं थापते आणि ह्याला होल करून असं भाजायचं. तर हे बघा तयार झालं आपला हा क्रिस्पी थालीपीठ. मस्त झालं आहे. खावा तुम्ही, तुम्हाला हे नक्की आवडेल. हे बघा कसं झालं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला कशी रेसिपी पाहिजे ते पण सांगा, ते मी बनवेन. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.